नमस्कार, माझं नाव निलेश नवनाथ जाधव. मी राहणार सरडेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपले इथं इंदापूरमध्ये 11 एकर शेती आहे. तर आपलं 2 एकर पेरू आहे. आपली लागवड आहे 6x6ची. त्यामध्ये आपली 3000 पेरूची झाडं आहेत. डाळिंब आहे 2 एकर. डाळिंबीची आपली 1400 झाडं आहेत. इतर आपण पिके कधी मका घेतो, ऊस असतो आपला. तरकारी पिके कधीतरी असतात, म्हणजे जास्त करून आता बागांवर फोकस आहे, त्यामुळे ऊस आणि बागच तेवढं राहतात. की आता मी जवळजवळ 10 वर्ष झाली शेती करतोय. त्याच्यामध्ये 7 ते 8 वर्षापासून मी पितांबरी गोमय खत वापरतोय. मग तेव्हापासून वापरतो मी बागांना माझ्या. पेरूसाठी आम्ही डोस जो भरतो तो सरासरी 3 किलोपर्यंत डोस भरतो प्रति झाड. आणि डाळिंबीचा जो डोस असतो आमचा ते पहिल्यापासून आम्ही लागवडीपासून वापरतो. त्यावेळी लागवडीला 1 किलो डोस भरतो आणि त्यानंतर परत जसं जसं वय वाढत जाईल तसं जसं डोस वाढत 3 किलोपासून परत एकदा जर जेव्हा बहार धरतो आपण, त्या बहाराच्या टायमिंगला आपण 5 किलो प्रति झाड डोस टाकतो. गोमय खत जसं मी वापरायला लागलो तसं माझी जमीन जास्त सुधारायला लागली. म्हणजे जमिनीमध्ये गांडुळाचं जे प्रमाण आहे ते वाढायला लागलं. पहिले कधी गांडुळं दिसत नव्हती. आता गांडुळं जास्त दिसायला लागली. जमीन सुपीक व्हायला लागली. झाडांमध्ये ग्रीनरी जास्त चांगली वाढायला लागली. भरपूर चांगले फरक दिसायला लागले. अगोदर उत्पन्न कसं आहे, मी स्टार्टिंगपासून जशी बाग लावायला सुरुवात केली तसं मी गोमय खतापासून सुरुवात केली. त्यामुळे माझं उत्पन्न पहिल्यापासून चांगलं आहे. किपिंग क्वालिटी 1 नंबर यायची माझी. शायनिंग झाडांची फळांची जी असायची ती 1 नंबर असायची. ग्लेजिंग जास्त यायचं. त्यामुळं पेरूचं सरासरी माझं वजन जे जातं ते 400-500 ग्रॅमपर्यंत जातं. आणि डाळिंबीचं जे वजन आहे ते माझं 800 ग्रॅमपर्यंत गेलं होतं. इतकी साईज भेटली होती. गोमय खत वापरामुळं माझ्या जमिनीची पांढरी मुळी एकदम प्रचंड वाढली. झाडांची वाढ तर जबरदस्त झाली. म्हणजे जी झाडांची वाढ आपण म्हणतो नाही की 2 वर्षात झाडांची वाढ होते, तशी वाढ मला 1-1 वर्षात दिसून यायला लागली. इतका मस्त फायदा झाला. बरं, पितांबरीचे मी 10-34 एक खत वापरलेलं आहे आणि दुसरा आहे 0-24-24 ही 2 खतं वापरले आहेत. तर 10-34मध्ये बऱ्यापैकी थोडा शेंडा मला चांगला वाटला आणि 0-24-24मध्ये साईजमध्ये सुद्धा बऱ्यापैकी फरक दिसतो. तर पितांबरीचे पहिल्यापासून मला अरविंद सरांची खूप मदत झाली. मी वापरल्यानंतर जवळजवळ मला आता सध्याला दरवर्षी 10-15 टन गोमय लागतं. तर मी स्वतः शेतीला वापरतो. मग माझ्या वापरानंतर माझ्या ग्रुपमधले जे शेतकरी आहेत त्यांना पण मी सजेस्ट करतो. असे माझे बरेच 10 शेतकरी आहेत जे गोमय खत वापरतात. आता गेल्या 4-5 वर्षापासून ते सुद्धा गोमय खत वापरायला सुरुवात केली त्यांनी आणि त्यांना सुद्धा एक उत्तम रिझल्ट मिळायला लागलेत. शेतकऱ्यांसाठी असं सांगेल मी की तुम्ही नक्की हे खत वापरा. आपण जास्तीत जास्त केमिकलवर आता भर द्यायला लागलो आहे. केमिकलमुळे जी आपली जमीन आहे ती खराब व्हायला लागली. जर सेंद्रिय खतात हे जर वापरलं तर तुमची जमीन चांगली होणार आहे. पुढच्या पिढीसाठी जमीन शिल्लक राहिली आहे, म्हणजे राहणार आहे. आता जास्त करून केमिकलचा वापर जर झाला तर जमीन आपली पुढच्या पिढीसाठी राहणार सुद्धा नाही. आपलं उत्पन्न जर चांगलं वाढायचं असेल, जमीन टिकवायची असेल तर गोमय खत हे वापरलंच पाहिजे.